हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल SK क्रिएशन. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सुरमई थाली. सो आज मी पाहू शकता मीडियम साईजची एक सुरमई आणलेली आहे. एवढी काही फ्रेश नव्हती, थोडीशी नरमच होती, पण पूर्ण मार्केटमध्ये अशाच प्रकारची मच्छी असल्यामुळे मग मी जशी भेटली तशी सुरमई घेऊन आली आहे. आणि आता मी त्याला कट करून घेते. कट करताना जसं की तुम्हाला लास्ट टाइम मी बोललेली की फिश जी आहे ती तुटली नाही पाहिजे, व्यवस्थित कट झाले पाहिजे. पण ही थोडीशी नरम असल्यामुळे तेवढीशी पटापट मला कट करता नाही आली. पण जसं शक्य झालं तसं मी व्यवस्थित त्याला पीसेस करून घेतले. आणि पीसेस करून झाल्यानंतर स्वच्छ मच्छी धुवून घेतली. आणि आज मी असं जे आहे कालवण आणि फिश फ्राय दोन्ही बनवणार आहे. सो जे डोक्याकडचा भाग, शेपटीकडचा जो भाग आहे याची मी आमटी बनवणार आहे मच्छीची. आणि बाकीचे जे आहे ते मी फ्राय करणार आहे. तर मी फ्रायसाठी ऑलरेडी मॅरिनेशन करून घेतलेलं आहे. मॅरिनेशनसाठी मी मार्केटमधलाच मसाला यूज केला आहे. त्याच्यामध्ये सर्व कच्चे मसाले जे आहेत म्हणजे हिरवी मिरची वगैरे आहे. आणि आमटीसाठी मी इथे कांदा, खोबरा आणि लसूण घालून सारण करून घेतलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता मी कढईमध्ये आमटी बनवायला घेतलेली आहे. आणि व्यवस्थित मला जेवढ्या कन्सिस्टन्सीमध्ये आमटी पाहिजे आहे मच्छीची त्याच्या हिशोबाने मी पाणी घालून व्यवस्थित मच्छी वगैरे टाकून गॅसवर ठेवलेली आहे. आणि याच्यामध्ये जसं की मी वाटणामध्ये लसूण, कांदा, खोबरं या गोष्टी घातलेल्या आहेत. लसूण ही आवर्जून घाला, कारण मच्छीच्या आमटीमध्ये लसूणही घालणं खूप महत्त्वाचं असतं, हिरवटपणा जावा यासाठी. आणि त्यानंतर मी इथे चवीप्रमाणे मीठ ॲड केलेलं आहे. आणि याच्यामध्ये मी 4-5 कोकम पण टाकणार आहे, कारण मच्छीची आमटी थोडीशी आंबट तिखट छान लागते. त्यामुळे याच्यामध्ये मी कोकम पण ॲड करणार आहे. कोकम हे मार्केटमधलेच आहेत. तसं तर आमच्या मामाच्या घरी पण बनतात, पण मी अवेलेबल नसल्यामुळे मार्केटमधून आणलेले आहेत. आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही आंबट करू शकता. मी एक 4-5 सोलं टाकले, जास्त पण आंबट नको व्हायला पाहिजे म्हणून. आणि एकदा कड काढून आमटीला शिजवून घेतलेलं आहे. आणि साईडला तुम्ही बघू शकता फिश पण मी फ्राय करून घेतले. त्याचा व्हिडिओ काढणं शक्य नाही झालं, पण मी साईडलाच फिश पण फ्राय करून घेतले. आणि आमची मच्छीची करी जी आहे तुम्ही पाहू शकता बनवून रेडी झालेली आहे. आणि आता मी सर्व करते. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपली मच्छी फ्राय, राईस आणि मच्छीची कढी जी आहे ती आपण तयार केलेली आहे. तर या सर्वांनी जेवायला. आणि थँक्यू SK क्रिएशन चॅनलला लाईक केल्याबद्दल. थँक्यू.